10:30 पर्यंत एवढं झालं. 3 चारं राहिले ती. माझं काम कमी आणि हाताला लागतं जास्त. मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज एक्सरसाइज करायला नाही गेलो दादासोबत. आज आलोय आमच्या शेतात लवणात. तर आज गहू काढायचंय. आपण मम्मी यायचो म्हणलं मी सुद्धा येतो. हातभार लागायला पाहिजे काहीतरी, नाही तर नुसतं काय गहू खातो का. मला मी स्वतः म्हणतो म्हणजे चपाती खातो, हातभार लावला पाहिजे. बघू आता तर आबा ये मम्मी मागणी येते. मी आलोय पुढं बघायला. म्हटलं ब्लॉगची सुरुवात तरी करू पुढे येऊन. त्यांच्यासमोर कॅमेरा काढायच नाही, काढतो तसा आबांसमोर काय नाही. आबा मम्मी काय बाहेरचं जण असल्यावर जरा हे होतं, भितो. आबा काय एवढं म्हणत नाही, कधी कधी म्हणतात, असं नाही एवढं काय. गहू 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 तर गहू मी काढलाय कधी 2-3 वर्ष झाले असेल. आलो होतो की मागच्या वर्षी गहू होता तेव्हा मशीन आणली होती, काढला नव्हता असं हातानं. ट्राय करू जमल तेवढं. सुकलाय गहू जरा म्हणजे कडच तेवढंही झाले वल्ला आहे, तर बाकी दिसते सुकलेलं. ह्या वावरात काढायचं वाटतं. मगाशी मी ज्या वावरात होतो तिथं नव्हतं, सांगितलं की ह्या वावरात. 1 2 3 4 5 6 7. हा ओके, 7 सार आहेत. वेल्डन प्रीता, सॉरी वेल्डन नाही, लागा तयारीला. हो, थंड हवा सुटले. A few moments later. 10:30 पर्यंत एवढं झालं. 3 चारं राहिले ती. माझं काम कमी आणि हाताला लागतं जास्त. इकडे इथं ह्याच्यावर एकदा लागले आणि ह्या हाताला लागले. लागते जास्त. 5 सारं झाली ती, ही 3 राहिली. ती दुपारच्या पुढे येणार तेव्हा काढायची. 10:30 भूक लागलेली. किती वाजता आलो होता मी? 7 वाजता चालू केलं होतं, तर 10:30 वाजता झालं. अजून आलेलं दिसते कोणीकडे खाली गहू काढायला. Later that same evening. त्यानंतर जेवण करून झोपलो होतो. आता 4 वाजले, तर रेडी झालं. आता परत जायचंय गहू काढायला. दीदीला पण आता घेतोय समोर. सकाळी आली नव्हती, त्याला म्हणलं तुला घेतल्याशिवाय जात नसतं. आता बसते का नसते घरी, काम केलं पाहिजे थोडं काम. हा आलो बाहेर. 6:30 वाजले आताशी झाले. ही आमची कामगार. 1 2 3 4. ही मम्मी एक आहे, मी एक, 6 जण. 3 सर राहिले होते. हा एक, हा हा. व्ह्यू पण चांगला दिसतोय ना, सनसेट. दमलो यार आज पूर्ण. काम करा एक भेटलं गडी आमचं. दीदी आहे गडी नाही, नाहीतर हा व्हिडिओ बघितला मला आणायची. मला दे पाणी बॉटल. Two hours later. ही वाट दिसते का आता? ही तिकडे आजूबाजूला डाऊन टाकला. अगोदर ह्याच्यावरून आम्ही जात होतो. अगोदर मी लहानपणी येत होतो तेव्हा येतं ह्याच्यावरनं, तेव्हा लई भीती वाटायची. आता एवढं काय वाटणं झालं, कारण की त्याची हाईट थोडी आता कमी वाटते. या असल्यानं काही भीती नाही एवढी. ह्याच्यावरनं जाताना खूप भीती वाटायची. मोटर चालू करायला तिकडे जायला लागायचं.
इकडं ऊस आहे दादाचा. दादा गेलाय पुढे मोटर चालू करायला. एक वावर झाले, दुसरं वावर आता करायचे ते. फोन आला. पावणे 11 वाजता घरी आलो. आता 11 वाजता जेवण झालंय. दमलो यार. 10-9.5 एकर होतं. ऊस पेटवायचं होतं. पेटून ओस नाही खुडकी पेटून माघारी आलो. आता जेवण झालं तर म्हणलं झोपावं. बॉडी पूर्ण दुखते. इथून ते फुल बॉडी. उद्या प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल अजून लिहायचं आहे. उद्या लवकर उठून लिहू. तर उठतोय की नाही लवकर काय माहिती. बघ उठाय पाहिजे उद्या तर. आजचा ब्लॉग कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा प्लीज. भेटूया लवकरच म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.